2 वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, पण लगेचच त्या राज्यसभेवर बिनविरोध खासदार बनल्या. तेव्हापासून सुनेत्रा पवार दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. पण या वर्षीच्या 28 जानेवारीला अजितदादांचं विमान अपघातात निधन झालं आणि सुनेत्रा पवारांना राज्याच्या राजकारणात परतावं लागलं. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तर नुकत्याच पार पडलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला. दरम्यान लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती आधीच एका सभागृहाची सदस्य असेल आणि ती दुसऱ्या सभागृहाच्या निवडणुकीत निवडून आली तर त्या व्यक्तीला निकाल लागल्यापासून 14 दिवसांच्या आत एका सभागृहाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार बुधवारी दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आता रिक्त होणाऱ्या राज्यसभा जागेवर कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादी पक्षात मोठ्या हालचालींना वेग आलाय. दरम्यान राज्यसभेच्या या खासदारकीसाठी पक्षामधून कोणती 5 नावं चर्चेत आहे आणि यावरून धनंजय मुंडेंचा राज्य मंत्रिमंडळात कमबॅक होणार असं का बोललं जात आहे? थोडक्यात सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर नेमक्या कोणकोणत्या शक्यता समोर येत आहेत तेच या व्हिडिओत समजून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. तर मंडळी, सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा केव्हा देणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्यानंतर बुधवारी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला. यावेळी राज्यसभा खासदार पार्थ पवार देखील उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर आपल्या दिल्लीतील कारकिर्दीविषयी सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांवर पोस्ट लिहिली. संसदीय कार्यकाळ जरी अल्प असला तरी तो खूप काही शिकवणारा होता असं त्या म्हणाल्या. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या 3 झालेली आहे. प्रफुल्ल पटेल 2024 मध्ये राज्यसभेचे खासदार झाले होते. त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत आहे. मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यामधून नितीन काका पाटील यांची राज्यसभेची मुदत 2028 पर्यंत आहे. तर गेल्या महिन्यात पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेलेले पार्थ पवार हे 2032 पर्यंत खासदार राहतील. दरम्यान आता राज्यसभेची एक जागा रिक्त झालेली असल्याने त्या जागेवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. आता या जागेसाठी सुनेत्रा पवार कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पण त्यापूर्वीच या जागेसाठी पक्षात स्पर्धा सुरू झाली असून सध्या 5 नावांची चर्चा सुरू असल्याचं कळतंय. त्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ, राज्य महिला आयोग आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या रुपाली चाकणकर, भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे, तसंच माजी खासदार तथा पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे ही 5 नावं स्पर्धेत आहे. पण यात सर्वाधिक आघाडीवर भुजबळ कुटुंबीय असल्याचं बोललं जात आहे. समीर भुजबळ यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघामधून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी पक्षाच्या मुंबई शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी महायुतीत बंडखोरी करून शिंदे सेनेच्या सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले होते. आता राज्यसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत आहे, पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट होऊ शकतो. पण तो कसा? तर छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळात आहेत. त्यांचा मुलगा पंकज भुजबळ हा विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार आहेत. त्यात समीर भुजबळ यांना खासदारकी दिली तर एकाच कुटुंबात 3-3 पदं होतात. त्यामुळे समीर भुजबळ यांच्याऐवजी थेट छगन भुजबळ यांचीच राज्यसभेवर निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता त्यासाठीची 2 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे भुजबळ स्वतःहून तशी भूमिका घेऊ शकतात. यापूर्वी देखील राज्यसभेसाठी त्यांचं नाव अनेकदा चर्चेत आलं होतं. 2 वर्षांपूर्वी सुनेत्रा पवारांना जेव्हा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला होता तेव्हा छगन भुजबळ यांची इच्छा असतानाही त्यांना डावलण्यात आलं होतं. त्यावेळी ते अजित पवारांवर नाराजही झाले होते. पुढे विधानसभा लढवायची की नाही या बाबतीतही हो नाही चाललं होतं. पण भुजबळ लढले आणि निवडूनही आले. राज्यात महायुती सरकार सत्तेवर आलं. दुसरीकडे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला. ते पुन्हा नाराज झाले, पण त्यांना लवकरच राज्यसभेवर पाठवलं जाईल असं पक्षाकडून सांगितलं जात होतं. दरम्यान भुजबळ राज्यसभेवर तर जाऊ शकले नाही, पण राज्य मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नंतर त्यांचं खातं भुजबळांना मिळालं.
तर दुसरीकडे कालांतरानं मुंडेंच्या मंत्रिमंडळातही वापसीच्या चर्चा सुरू झाल्या. त्या अजूनही थांबल्या नाहीयेत. पण भुजबळ यांना माध्यमांनी एकदा विचारलं होतं की भविष्यात मुंडे परत आले तर त्यांच्यासाठी तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्याल का? त्यावर भुजबळांनी सकारात्मक उत्तर दिलं होतं. त्यामुळे आता अशी वेळ आलेली आहे की छगन भुजबळ यांची स्वतः इच्छा असल्यामुळे कदाचित त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. तर अशी घडामोड होऊ शकते. याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना धनंजय मुंडे मंत्रिमंडळात हवे आहेत. स्वतः मुंडेंनीही हाताला काम द्या अशी मागणी अजितदादांकडे केली होती. याशिवाय मंत्रिपद नसल्यामुळे भविष्यात धनंजय मुंडे भाजप पक्षात प्रवेश करणार अशाही चर्चा अधूनमधून चालूच असतात. तसंच धनंजय मुंडेंसारखा मोठा ओबीसी नेता मंत्रिमंडळाबाहेर असणं हे पक्षासाठी देखील नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळेच मुंडेंच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नेहमीच आग्रही असतात. त्यातच आता सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा खासदारकीच्या राजीनाम्यानंतर योग्य संधी चालून आल्याचं बोललं जात आहे. अशातच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची 2 दिवसांपूर्वी भेट घेतलेली आहे. त्यावेळी त्यांच्यात मंत्रिपदावरून काही चर्चा झाली का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. दरम्यान या सगळ्यात छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं आणि धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार मिळू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की छगन भुजबळ यांची भूमिका काय असणार आणि अशा वेळी ते राज्यसभेसाठी तयार होतील का? कारण त्यांना राज्यसभेवर पाठवायचं म्हटलं तर ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. खासदारकीसाठी त्यांना आपल्या येवला मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्या ठिकाणी देखील पोटनिवडणूक घ्यावी लागेल. पण असं झाल्यास भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांचं राजकीय करिअर देखील सेट होऊ शकतं. त्यामुळे हा मुद्दा देखील छगन भुजबळ विचारात घेऊ शकतात आणि या पार्श्वभूमीवर भुजबळ यांना केंद्रात पाठवायचा निर्णय पक्षाने घेतला तर त्यावर स्वतः भुजबळ काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. थोडक्यात काय तर त्यांच्या भूमिकेवरच धनंजय मुंडेंचं पुन्हा मंत्रिमंडळात येणं अवलंबून असणार आहे. मंडळी, सध्या तरी या सगळ्या चर्चा आहेत आणि त्यावरून शक्यता व्यक्त केल्या जातात. पण सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर त्या जागेवर कुणाची वर्णी लागू शकते या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा.